नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. मराठी सन्मान यात्रेचे प्रमुख नेते शुभम शेळके यांचे येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे शिवसेना चौक येळ्ळूर येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे अमर रहे तसेच बेळगाव, कारवार, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांनी केले, तर विभागाध्यक्ष विलास घाडी यांनी मराठी सन्मान यात्रेला जाहीर पाठिंबा दर्शवला. उपाध्यक्ष प्रमोद पाटील व कार्याध्यक्ष भुजंग पाटील यांनी मनोगत व्यक्त करून शुभम शेळके व त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत केले. यावेळी शुभम शेळकेंच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 26 जानेवारी 2026 रोजी रायगड येथे होणाऱ्या मराठी सन्मान यात्रेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी युवकांना केले. यावेळी येळ्ळूर विभागातील शेकडो कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. नंदगड गावामध्ये मुख्यमंत्री महोदयांना सादर करण्यात आलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन हक्की पक्की व कटकरी समाजाच्या निवास, जमीन तसेच मूलभूत सुविधांबाबतच्या मागण्या मांडण्यात आल्या. या भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी संघटनेच्या सातत्यपूर्ण संघर्षाची दखल घेत दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी खानापूर तहसीलदार कार्यालयात संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती दिली. या बैठकीत हक्की पक्की व कटकरी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल अशी हमी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. यावेळी बेळगाव जिल्हा SC/ST अत्याचार प्रतिबंध समितीचे सदस्य व ज्येष्ठ दलित नेते मल्लेश चौगुला यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार केला. हा निर्णय सामाजिक न्यायासाठी सुरू असलेल्या लढ्याला बळ देणारा असून संघटनेच्या एकजुटीचे प्रतीक ठरत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. खडेबाजार बेळगाव शहरातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे दिनांक 23 जानेवारी रोजी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्राचे पूजन शिवसेना जिल्हाप्रमुख व आर्यन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत मजूकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात बोलताना जिल्हाप्रमुख हनुमंत मजूकर यांनी सीमा प्रश्नासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेले मोलाचे योगदान अधोरेखित केले. सीमा भागातील मराठी जनतेच्या पाठीशी बाळासाहेब ठाकरे खंबीरपणे उभे राहिले असे त्यांनी सांगितले. जन्मशताब्दीनिमित्त शहरात लाडू वाटप करून हा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी परशुराम गोंदकर, मीनाक्षी पाटील, भारती राक्षे, अमोल मजूकर, अमय पाटील, रमेश पाटील, शंकर गुरखा, विनय कुंडे, विनायक कुंडेकर आदी उपस्थित होते. गणेशोत्सवाची चाहूल लागताच बेळगाव शहरात उत्सवाची तयारी सुरू झाली असून गणेश जयंतीनिमित्त चव्हाट गल्लीतील प्रसिद्ध बेळगावचा राजा गणपती मंडळाचा पारंपरिक पाटपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या पाटपूजनास गणेशोत्सवाची औपचारिक सुरुवात मानली जाते. त्यामुळे भाविकांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. बेळगावचा राजा गणपती हे सीमा भागातील श्रद्धास्थान असून सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांसाठी हा उत्सव ओळखला जातो. सायंकाळी 7 वाजता क्रांतिसिंह नाना पाटील चौक, चव्हाट गल्ली येथे हा सोहळा संपन्न झाला. माजी आमदार अनिल बेनके, विश्व हिंदू परिषदेचे विजय जाधव, मूर्तिकार रवी लोहार तसेच मंडळाचे पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाठपूजनानंतर सुमारे 6,000 भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. ढोल ताशांच्या गजरात आणि पारंपरिक वेशभूषेत गणेश भक्तांनी जल्लोष करत उत्सवाची नांदी केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे बेळगाव जिल्हा शिवसेनेच्या वतीने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मोत्सव वडगाव येथील श्री मंगाईनगर सोमेश्वरी हॉलमध्ये आज शुक्रवार दिनांक 23 जानेवारी रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीच्या पूजनाने करण्यात आली. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्राचे पूजन झाले. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या सामाजिक, राजकीय व हिंदुत्ववादी कार्याचा आढावा घेतला. बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेले विचार आजही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना मिठाई वाटप करून जन्मोत्सव साजरा करण्यात आला। या कार्यक्रमास उपशहर प्रमुख प्रवीण तेजम, उपशहर प्रमुख राजू तुडयेकर, अमर कडगावकर, नारायण पाटील, महेश गावडे, मंगेश पोटे, भालचंद्र उजगावकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते। कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा जन्मोत्सव कार्यक्रम यशस्वी ठरला। बेळगावच्या हिंडलगा येथील मरगाई गल्ली शेजारी असलेल्या गणपत गल्लीतील सिद्धिविनायक मंदिरात दिनांक 22 जानेवारी रोजी श्री गणेश जयंती मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली। यावर्षी गणेश जयंतीचे 10वे वर्ष असून गावात गणेश मंदिर नसल्याने विनय मोहनराव कुलकर्णी व शिरीष मोहनराव कुलकर्णी या बंधूंनी स्वतःच्या जागेमध्ये मंदिराची स्थापना केली आहे। मंदिर स्थापनेपासून दरवर्षी गणेश जयंतीनिमित्त भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते। पहाटे 5 वाजता गणेश मूर्तीला अभिषेक व पूजा करून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले। विजयनगर, लक्ष्मीनगर, श्रीनाथनगर, समर्थनगर, कलमेश्वरनगर व मांजरेकर नगर परिसरातून भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। यावेळी महाप्रसादाचा सुमारे 3000हून अधिक भाविकांनी लाभ घेतला। या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कुलकर्णी कुटुंबियांसह ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले। बेळगाव शहरातील इंडस आयटम इंटरनॅशनल स्कूलतर्फे स्पार्क मॅरेथॉन 2.0 या भव्य फिटनेस व जनजागृती मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे। ही मॅरेथॉन विद्यार्थ्यांमध्ये, पालकांमध्ये आणि नागरिकांमध्ये आरोग्य, शारीरिक तंदुरुस्ती आणि सामुदायिक सहभाग वाढवण्यासाठी आयोजित केली आहे। सदर मॅरेथॉन दिनांक 8 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7 वाजता काकती येथील कित्तूर राणी चन्नम्मा युनिव्हर्सिटीपासून सुरू होऊन सांगता शाळेकडे करण्यात येईल। 8 ते 13 वर्षे वयोगटातील शाळेतील विद्यार्थ्यांसाठी 3 किलोमीटर तर 14 ते 17 वर्षे वयोगटातील विद्यार्थी व पालकांसाठी 5 किलोमीटर धावण्याची स्पर्धा ठेवण्यात आली आहे। सुरक्षिततेसाठी स्वयंसेवक, मार्गावरील देखरेख, वैद्यकीय सुविधा तसेच वाहतूक व्यवस्थेची विशेष सोय केली आहे। मॅरेथॉनचा समारोप शाळेच्या आवारात होईल, जिथे विजेते व सहभागींसाठी बक्षिसे, रोख, वाउचर्स आणि प्रमाणपत्रांचे वितरण केले जाईल असे कळवण्यात आले आहे। 12वी सतीश शुगर्स क्लासिक शरीर सौष्ठव स्पर्धा उत्साहात व मोठ्या प्रेक्षक प्रतिसादात पार पडली। उत्कृष्ट शरीर सौष्ठव, शिस्तबद्ध सादरीकरण आणि खेळाडूंच्या दमदार कामगिरीमुळे स्पर्धेने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले। या स्पर्धेमध्ये दावणगेरे येथील मंजुनाथ अय्यर यांनी सर्वोत्तम कामगिरी करत चॅम्पियन ऑफ चॅम्पियन हा मानाचा किताब पटकावला। त्यांच्या सशक्त शरीरयष्टी, तांत्रिक परिपक्वता आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाचे परीक्षकांनी विशेष कौतुक केले। राज्यभरातून आलेल्या नामवंत शरीर सौष्ठवपटूंनी विविध वजन गटामध्ये सहभाग घेतला होता। चुरशीच्या लढतींमुळे संपूर्ण कार्यक्रमात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं। विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली असून ही स्पर्धा युवकांना फिटनेस व क्रीडा क्षेत्राकडे प्रेरित करणारी ठरली। महाराष्ट्रात होणाऱ्या राजकीय उलथापालथी असून किंवा वेगवेगळ्या निवडणुका याकडे कर्नाटक राज्याचे विशेष करून सीमा भागाचे लक्ष कायम असते। गेल्या काही महिन्यात नगरपालिका, महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी उठली होती। ही रणधुमाळी संपते न संपते तोच आता तालुका व जिल्हा पंचायत निवडणुकीचा धुरळा उडालाय। शहरासह ग्रामीण भागामध्ये स्थानिक नेत्यांच्या कर्तृत्वाला वाव देणाऱ्या या निवडणुका महत्त्वपूर्ण मानल्या जातात। स्थानिक पातळीवर विकास कामे राबवण्यासाठी या सभागृहांना विशेष महत्त्व आहे। महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर या निवडणुका घेतल्या जात आहेत। असं असलं तरी कर्नाटक मात्र अजून शांतच आहे। जिल्हा व तालुका पंचायतीचा कार्यकाळ संपून तब्बल 5 वर्षे होत आली आहेत। नगरपालिकेचा कार्यकाळ संपला आहे। ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपण्याच्या उंबरठ्यावर आहे। यामुळे शहरासह ग्रामीण भागातील राजकीय नेते, कार्यकर्ते यांचे निवडणूक घोषणाकडे लक्ष लागून राहिले आहे। संकेश्वर शहरासाठी भुयार गटार योजना राबवण्यासाठी 2020 पासून प्रयत्न सुरू आहेत, पण ही योजना अद्यापही सुरू झालेली नाही। त्याशिवाय राज्य सरकारकडून या योजनेसाठी कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही। परिणामी हा प्रस्ताव धूळ खात पडला आहे का असा सवाल शहरवासियांकडून उपस्थित केला जात आहे। भुयार गटार नसल्याने शहरातील सांडपाण्याच्या निचऱ्याची समस्या ऐरणीवर आली आहे। परिणामी
परिसरात दुर्गंधीचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे. शहराच्या लोकवस्तीची रचना सखल, उंच व काही ठिकाणी नागमोडी वळणाची आहे. त्यामुळे सांडपाण्याचा निचरा सुरळीत होण्यासाठी भुयार गटार योजना राबवण्याची गरज आहे. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने काही ठिकाणी गटारी तुडुंब भरून वाहत असल्याने पाणी रस्त्यावरून वाहत आहे. शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा प्रयत्न अशा परिस्थितीत फोल ठरत आहे. पावसाळ्यात सांडपाण्याची समस्या जटिल बनते. परिणामी जनतेला दुर्गंधीचा व डासाच्या प्रादुर्भावाचा सामना करावा लागत आहे. ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे दड्डी रस्त्यावर चिंचोळ्या रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक निर्माण करण्यात आल्याने हे दुभाजक वाहतूक व्यवस्थेला अडथळा व एक प्रकारे अतिक्रमणच ठरले आहे. रस्त्याच्या आराखड्यात दुभाजकाची गरज नसल्याचा शेरा सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्याने दिला असतानाही काही अंतरासाठी निर्माण करण्यात आलेले दुभाजक अपघातास कारणीभूत ठरत आहेत. तातडीने दुभाजक हटवा अशी मागणी दड्डी पंचक्रोशीतील नागरिक व प्रवाशांनी केली आहे. आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ म्हणजेच इस्कॉन बेळगाव यांच्या वतीने सलग 28व्या वर्षी भव्य हरे कृष्ण रथयात्रा महामहोत्सव आयोजित केला जात आहे. हा उत्सव उद्या शनिवार दिनांक 24 जानेवारी 2026 पासून सुरू होऊन रविवार दिनांक 25 जानेवारीपर्यंत साजरा केला जाणार आहे. मुख्य रथयात्रा उद्या दुपारी सुरू होईल. त्यानंतर टिळकवाडीतील शुक्रवार पेठ येथील इस्कॉन मंदिराजवळील मैदानावर धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भक्तांना भगवान श्री श्री राधाकृष्ण आणि निताई गौर सुंदर यांच्या भव्य रथातून दर्शनाचा लाभ मिळेल. यात्रेत कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू तसेच अमेरिका व इतर देशातील हजारो भक्त सहभागी होतील. इस्कॉनचे ज्येष्ठ संन्यासी परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज, सुंदर चैतन्य स्वामी महाराज मॉरिशस, श्री दयाल चंद प्रभू मुंबई आणि भक्तिरसामृत स्वामी महाराज भक्तांना मार्गदर्शन करतील. तरी बेळगाव शहरातील समस्त कृष्ण भक्तांनी या रथयात्रेस आवर्जून उपस्थित राहून शोभा वाढवावी असे आवाहन करण्यात आले आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.